या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील उद्योग क्षेत्राचं महत्त्व पाहायचं आहे. यापूर्वीच्या तासाला आपण महाराष्ट्र राज्यातील अ, औ औद्योगिक संरचना आपण पाहितलेली आहे. साधारणपणे आपण पाहितलं की उद्योगामध्ये नैसर्गिक वस्तूंवर प्रक्रिया केली जाते किंवा उपयोगिता निर्माण केली जाते. त्याला आपण उत्पादन असं म्हणतो आणि हे उत्पादन म्हणजे प्रक्रियाच्या द्वारे वस्तूंवर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर वस्तू ही उपभोग्ययोग्य त्या वस्तू त्या उद्योगामध्ये तयार होते आणि म्हणून अ, कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगाचं महत्त्व अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसून येतं. यापूर्वीच्या तासाला आपण औद्योगिक संरचनेमध्ये पाहितलं, की महाराष्ट्राच्या औद्योगिक संरचनेमध्ये मोठ्या फार प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. ज्यामध्ये साधारणपणे उद्योग 3 प्रकारात असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ग्राहक वस्तू उद्योग, पुनर्निर्माण वस्तू उद्योग आणि भांडवली वस्तू उद्योग. हे 3 उद्योग असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. यामध्ये आपण पाहितलेलं आहे, की 1960-61 च्या दरम्यान अ, ग्राहक वस्तू उद्योगाचं प्रमाण जे एकूण उद्योगाच्या प्रमाणामध्ये 52% होतं. त्यानंतर पुनर्निर्माण वस्तू उद्योगाचं प्रमाण हे 20% होतं. तर भांडवली वस्तू उद्योग निर्माण करण्याचं प्रमाण हे 28% होतं. तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. तर आजच्या म्हणजे 2011-12 मध्ये याचं प्रमाण अ, ग्राहक वस्तू उद्योग घटलेला आहे. त्यामध्ये 12% अ, केवळ आता ग्राहक वस्तू उद्योगांचा वाटा आहे. पुनर्निर्माण वस्तू उद्योगांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली, जी की 60-61 मध्ये 20% होती. ती आता 58% झालेली आहे. आणि भांडवली वस्तू उद्योग जो की 28% होता 60-61 मध्ये, आज 30% पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे ग्राहक वस्तू उद्योग मध्ये मोठ्या फार प्रमाणात घट झालेली आपल्याला दिसून येते, की 1960-61 मध्ये ग्राहक वस्तू उद्योगाचं प्रमाण हे 52% होतं, ते आज 12% वर आलेलं आहे. म्हणजे पुनर्निर्माण वस्तू उद्योगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 58% एकूण उद्योगाच्या याच्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणपणे अशा प्रकारचे महाराष्ट्राची औद्योगिक संरचना आपण यापूर्वीच्या तासाला पाहितलेली आहे, की ग्राहक वस्तूकडून भांडवली वस्तू किंवा पुनर्निर्माण वस्तूकडे आता औद्योगिक क्षेत्र वळलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आपण पाहितलेलं, की महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्र खूप प्रगतिशील आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र देशामध्ये इतर राज्याच्या तुलनेत आघाडीवरील राज्य किंवा एक प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. जे की आपण पाहितलेलं आहे, की महाराष्ट्राच्या जी-डी-पीमध्येही मोठ्या फार प्रमाणात महाराष्ट्राचं स्थान किंवा इतर राज्याच्या तुलनेत पहिला नंबर असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, की सर्वात जास्त जी-डी-पी आपण पाहतो, की महाराष्ट्राच्या अ, या उद्योग क्षेत्रातून आलेला आपल्याला दिसून येतो. ज्यामध्ये साधारणपणे याचं प्रमाण 20% पेक्षा जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं, की अ, देशातील जी विदेशी गुंतवणूक आपण पाहितलेली ती इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त आहे आणि याचं साधारणपणे 30% प्रमाण आहे. विदेशी गुंतवणुकीचं 30% प्रमाण आहे. आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची काय भूमिका आहे, तर आपण कालच्या तासाला पाहितलेली, की म्हणजे अ, उद्योग वार्षिक पाहणी जी झालेली आहे 64वी फेरी, त्या फेरीनुसार या ठिकाणी आकडेवारी आपल्याकडे 2016-17 ची आहे, की महाराष्ट्राची जो रोल आहे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अ, उद्योग क्षेत्राचा, तो या ठिकाणी या उद्योग वार्षिक पाहणी अहवालातून आपल्याला 16-17 मधून सांगता येईल. त्यामध्ये देशाच्या स्थूल मूल्यवृद्धीत महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचा वाटा किती आहे? 17.7% असलेला आपल्याला दिसून येतो आणि अ, अ, त्यानंतर एकूण उद्योगाच्या संख्येत महाराष्ट्रात उद्योग किती आहेत? 10.5%, कामगारांची संख्या 11.7%, त्यांना मिळणारं वेतन 14.9%, स्थिर भांडवल 10.6%, खेळते भांडवल 30.5%, एकूण उत्पादन 14.8%, एकूण निविष्ठा 14.1%, स्थूल मूल्यवृद्धी 17.7%, निव्वळ मूल्यवृद्धी 18.2%, रोजगार 12.9%
आणि नफा 20.9%. तर अशा प्रकारची भूमिका भारताच्या अर्थव्यवस्थेत, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची उद्योग क्षेत्राची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपण अ, त्या कालच्या तासाला आपण महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम जे आहेत त्यांची भूमिका आपण पाहितली होती, की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत यांची मोठ्या फार प्रमाणात संख्या आहे आणि त्यामुळे 57.51 लाख लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो. एकूण उपक्रमांची संख्या 1,60,00,000 म्हणजे 1,60,000 16 कोटी रुपये यामध्ये गुंतवणूक आहे आणि 9.86 लाख उपक्रम आहेत. म्हणजे किती? म्हणजे जवळपास 10 लाख ही संख्या असलेली आपल्याला दिसून येते, की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत 10 लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम असलेले दिसून येतात आणि त्यामध्ये 1,60,000 16 कोटी रुपयाची गुंतवणूक होऊन 57.51 लाख लोकांना रोजगार या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो, की एवढी मोठी संख्या यामध्ये आपण क्लासिफिकेशन केलं होतं, की 8.58 लाख सूक्ष्म उद्योग आहेत, 1.23 लाख लघु उद्योग आहेत आणि 0.05 लाख हे मध्यम उपक्रम असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. साधारणपणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत 6,90,323 रुपयाची कोटी 323 कोटी रुपयाची विदेशी गुंतवणूक एप्रिल 2000 ते डिसेंबर 18 या दरम्यान झालेली आहे आणि ती देशाच्या 30% विदेशी गुंतवणुकीची असलेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे आपण या ठिकाणी पाहिलेलं की विदेशी गुंतवणूकदार असतील, तर महाराष्ट्रालाच ते प्रेफरन्स देतात. महाराष्ट्रात उद्योग आपण पाहतो की अ, भारताच्या लेव्हलवर आपण पाहतो की अ, मोदी गव्हर्नमेंटने आता वेगवेगळे म्हणजे विदेशी म्हणजे भारतात गुंतवणूक वाढावी या अनुषंगाने अ, अ, खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत. उद्योग क्षेत्रासाठी योजना आणलेल्या आहेत. त्यामध्ये मेक इन इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, त्यानंतर डिजिटल इंडिया असेल, त्यानंतर आपण पाहतो की स्मार्ट सिटीज असतील, त्यानंतर इतरही उपक्रम विशाल उद्योग विकासाचा प्रोग्राम असेल किंवा इतर काही नवरत्न उद्योगाचा म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक क्षेत्राची वाढ होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून या ठिकाणी प्रयत्न करतात आणि विदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात सर्वात जास्त आलेली आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व असेल, महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती असेल, महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती असेल, महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थिती असेल किंवा महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दळणवळणाची साधने असतील. या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राला पहिली पसंती या ठिकाणी गुंतवणुकीमध्ये दिल्या जाते आणि म्हणून आज आपण पाहतो, की महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र हे इतर राज्याच्या तुलनेत मोठ्या फार प्रमाणात विकसित झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कालच्या तासाला आपण पाहिलं, की महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक 1991 ते 2019 मध्ये 12,86,696 कोटीची आहे. यामध्ये 20,323 औद्योगिक प्रकल्प मंजूर आहेत. त्यापैकी कार्यान्वित झालेले प्रकल्प 9,098 म्हणजे 48% प्रकल्प कार्यान्वित झाले आणि त्यातील 3,06,825 कोटीची गुंतवणूक आणि 13.23 लाख लोकांना या गुंतवणुकीच्याद्वारे रोजगार मिळालेला आणि या गुंतवणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे, की माहिती तंत्रज्ञान उद्योगाचं 31% प्रमाण आहे. इंधन क्षेत्र उद्योगाचं प्रमाण 11% आहे आणि धातू उद्योगाचं प्रमाण 9% असलेलं आपल्याला दिसून येतं, की सेजच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक असेल, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असेल, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून असेल, मेकिंग इंडियाच्या माध्यमातून असेल. तर आपण पाहतो, की ही मोठ्या फार प्रमाणात होणारी गुंतवणूक आणि देशामध्ये म्हटलं तर महाराष्ट्राला अशा प्रकारचं एक अनुकूल वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण महाराष्ट्र सरकारने तशा प्रकारचं पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात उद्योग क्षेत्राचा विस्तार झालेला आहे, असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला झालेला आपल्याला दिसून येतो, की आजच्या तासाला आपल्याला हेच पाहायचं आहे, की उद्योगाची काय महत्त्व आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये, उद्योग क्षेत्राचं काय महत्त्व? तर ते या अनुषंगाने या म्हणजे उद्योग क्षेत्रामुळे आपण पाहतो, की महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे. हे आपल्याला
महत्त्वाच्या अनुषंगाने सांगता येईल, की अ, साधारणपणे म्हणजे 20% पेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती ही उद्योग क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि निश्चितच आपण पाहतो, की कृषी क्षेत्रातील रोजगारापेक्षा उद्योग क्षेत्रातील रोजगार जे काही मोबदला असतो, तो मोबदला जास्त असतो आणि त्यामुळे आज आपण पाहतो, की महाराष्ट्रातील जनतेचं दरडोई उत्पन्नात खूप वाढ, मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. साधारणपणे महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 1,91,000 असलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे निश्चितच इतर राज्याच्या तुलनेत जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं, की यामध्ये हे दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा असेल, तर तो उद्योग क्षेत्राचा आपल्याला दिसून येतो. कारण उद्योग क्षेत्रामध्ये मुळे मोठ्या फार प्रमाणात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील जनतेला लाभ झालेले आहेत. जसं की आपण पाहतो, की अ, एखाद्या भागात जर एक 5-25 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली असेल, तर तो तो सर्व भाग अप्रत्यक्षरित्या खूप डेव्हलप होतो. कारण ती प्रत्यक्ष गुंतवणूक 25 कोटी असली तरी त्यामुळे आर्थिक उलाढाल ही 100 कोटीची असते. म्हणजे इनडायरेक्टली बेनिफिट समाजाला किंवा राज्यातील लोकांना खूप फार प्रमाणात, मोठ्या फार प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. साधारणपणे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल दुसरं महत्त्वाच्या अनुषंगाने मुद्दा की महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये उपभोग्य वस्तूंची निर्मिती ही मोठ्या फार प्रमाणात होते. कारण आपण पाहतो की लोक जीवन जगत असताना त्यांना अनेक वस्तूंची आवश्यकता असते. ज्यामध्ये आपण उपभोग्य वस्तूमध्ये कपडे असेल, साबण असेल, सायकल असेल, टेलिव्हिजन असेल, फ्रिज असेल यासारख्या हजारो घरगुती वस्तू या ठिकाणी आवश्यक असतात आणि त्याची निर्मिती ही उद्योग क्षेत्राकडून होत असते. आणि त्यामुळे आपण पाहतो, की अशा प्रकारच्या म्हणजे लोकांच्या मागणीला पुरवठा करण्यासाठी उद्योग क्षेत्राची भूमिका, मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी उद्योग क्षेत्राची भूमिका ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भांडवली वस्तूचीही निर्मिती अ, अ, तर उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या फार प्रमाणात झालेली आहे. आपण औद्योगिक संरचनेत पाहिलेलं आहे, की भांडवली क्षेत्र साधारणपणे अ, 30% उपक्रम भांडवली वस्तू उद्योग असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, की ज्यामध्ये अ, मोठ्या फार प्रमाणात यंत्रसामुग्री असेल, ट्रॅक्टर्स असतील, मशिनरीज असतील, ह्या सगळ्या या क्षेत्राच्या माध्यमातून लोकांना याचा सप्लाय केला जातो किंवा या वस्तू निर्माण केल्या जातात. त्यामुळे आपण पाहतो, की शेतीला पूरक व्यवसाय या ठिकाणी किंवा शेतीला अशा प्रकारे आदानांचा पुरवठा करण्याचं कार्य उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून होत असतं आणि त्यामुळे एकंदरीतच अ, अशा प्रकारची साधने उपलब्ध झाल्यामुळे शेतीची ही उत्पादकता त्यामुळे वाढण्यास मदत होते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सेवा वस्तूंची निर्मिती देखील उद्योग क्षेत्रामधून मोठ्या फार प्रमाणात होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा उद्योग क्षेत्राचा सांगता येईल महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला. ज्यामध्ये आपण पाहतो, की वाहतुकीची साधने जी आहेत म्हणजे बसेस असतील, रेल्वे असतील, टेलिफोन असेल, शिक्षण असेल, इतर अनेक गोष्टी आपल्याला यामध्ये सांगता येईल, की दळणवळणाच्या ज्या सेवा, सुविधा असतील त्या सगळ्या यामध्ये येतात. सेवांसाठी पुस्तके, फळा, खडू, आरोग्य, औषधे, इंजेक्शन, चाचण्या, मशीन्स इत्यादी सगळ्या वस्तू ह्या उद्योगामध्ये निर्माण होत असतात आणि त्यामुळे त्याच्या उपभोगातून लोकांचं जीवनमान सुधारत असतं किंवा लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होतात. एवढं महत्त्वाची भूमिका उद्योग क्षेत्राची, महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची महाराष्ट्रात असलेली आपल्याला दिसून येते, की ह्या सगळ्या वस्तूंच्या निर्मितीमुळे लोकांचे कल्याण होत असतं. लोकांच्या गरजा पूर्ण होत असतात. लोकांना रोजगाराची प्राप्ती होते. लोकांचं उत्पन्न वाढतं. त्या उत्पन्नातून राहणीमान वाढतं आणि राहणीमानातून आपण पाहतो गरजाच्या पूर्ततेतून, भौतिक गरजांच्या पूर्ततेतून त्यांचा विकास होतो आणि लोकांचा विकास पर्यायाने राज्याचा विकास आणि देशाचा विकास असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एवढी महत्त्वाची भूमिका किंवा अशा प्रकारचं महत्त्व उद्योग क्षेत्राचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आणखी एक मुद्दा आपल्याला उद्योग क्षेत्राच्या महत्त्वाच्या अनुषंगाने सांगता येईल, की कृषी वस्तूंवर प्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये केल्या जाते. आपण पाहतो की उद्योग क्षेत्राला कच्च्या मालाचा पुरवठा हा कृषी क्षेत्रामधून होत असतो आणि म्हणून जेवढा विकास उद्योग क्षेत्राचा होईल, तेवढी मागणी वस्तूची मागणी उद्योग क्षेत्राकडून होईल आणि शेतकऱ्यांना चांगली किंमत
या ठिकाणी मिळेल. नाहीतर आपण पाहतो की मागणीअभावी किमती पडतात आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. म्हणून शेतकऱ्याचा विकास करायचा असेल आणि पर्यायी शेती क्षेत्राचा आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, तर उद्योगाचा विस्तार झाला पाहिजे. उद्योगांची संख्या वाढली पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे आणि अ, कृषी वस्तूंवर प्रक्रिया जेवढी जास्त होईल, तेवढी शेतमालाला चांगला भाव मिळेल आणि त्यामुळे आपण पाहतो की अ, सगळीकडे सुजलाम-सुफलाम अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. त्यानंतर कृषी वस्तूला मागणी ही मोठ्या म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये कृषी आधारांचा पुरवठा उद्योग क्षेत्राकडून होत असतो. जे कृषीसाठी अवजारे लागतात, बी-बियाणे लागतात, रासायनिक खते लागतात, कीटकनाशके लागतात किंवा आधुनिक सिंचन सुविधाच्या वस्तू लागतात. ह्या सगळ्या गोष्टी उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होतात आणि या वस्तूंमुळेच कृषी क्षेत्राच्या विकासाला पूरक वातावरण निर्माण होतं किंवा प्रोत्साहन मिळतं. कारण आपण पाहतो की जेवढ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर होईल, तेवढी स्वस्त वस्तू मिळेल आणि त्या वस्तूचा उपयोग करून शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता यामुळे वाढल्यामुळे आपण पाहतो की महाराष्ट्र राज्य हे इतर राज्याच्या तुलनेत विकासाच्या बाबतीत अग्रेसर राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहतो की विदेशी चलन देखील या क्षेत्राच्या माध्यमातून प्राप्त होत असतं, की औद्योगिक वस्तूंची निर्यात मोठ्या फार प्रमाणात महाराष्ट्रातून होते आणि त्याद्वारे महाराष्ट्राला मोठ्या फार प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होतं आणि या अनुषंगाने या उद्योग क्षेत्राचं महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये नवीन-नवीन संशोधन होत असतं आणि त्याचे फायदे आपण पाहतो, की समाजातील लोकांना होत असतात. नवप्रवर्तन ज्याला आपण म्हणतो. नवप्रवर्तनामुळे आपण पाहतो, की उद्योग क्षेत्रामध्ये उत्साह टिकून राहतो, नफा टिकून राहतो आणि त्यामुळे त्याचा लाभ पर्यायाने राज्याला आणि देशाला होत असतो. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे वस्तूची गुणवत्ता वाढते आणि वस्तूचा उत्पादन खर्च कमी येत असल्यामुळे किमती कमी राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतात आणि किमती कमीमुळे लोकांच्या मागणी वाढते आणि मागणी वाढल्यामुळे लोकांच्याही कल्याणात वाढ होते आणि उद्योजकांच्याही नफ्यात वाढ झाली. असा दुहेरी लाभ या उद्योग क्षेत्रामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. लोकांनाही गुणवत्तायुक्त वस्तू या ठिकाणी प्राप्त होतात आणि त्यामुळे अ, त्यानंतर उद्योग क्षेत्राचं आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे काही महत्त्वाचं असेल तर तो मुद्दा म्हणजे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. आपण पाहतो की उद्योग क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांना रोजगार प्राप्त होते. आपण पाहिलेलं आहे की सूक्ष्म लघु उपक्रमातून साधारणपणे 57.51 लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. विशाल उद्योगांमधूनही मोठ्या फार प्रमाणात म्हणजे 4.88 लाख लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातील जी एकूण गुंतवणूक आहे, त्या गुंतवणुकीच्याद्वारे 13.23 लाख लोकांना रोजगार प्राप्त म्हणजे रोजगाराचं प्रमाण मोठ्या फार प्रमाणात वाढतं आणि रोजगाराचं प्रमाण वाढणं म्हणजे लोकांच्या उत्पन्नात वाढ घडून येणं, लोकांचं राहणीमानात बदल होणं आणि राहणीमानात बदल हे विकासाचं लक्षण असतं किंवा ते एक विकासाचा निर्देशक आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून आर्थिक विषमता कमी होते उद्योग क्षेत्रामुळे. त्याचबरोबर बेकारी कमी होण्यास मदत होते. आपण पाहतो की ग्रामीण भागात छुपी बेकारी किंवा हंगामी बेकारी मोठ्या फार प्रमाणात आहे. शहरी भागात सुशिक्षितांची बेकारी मोठ्या फार प्रमाणात आहे. त्यानंतर औद्योगिक संघर्षातून निर्माण झालेली बेकारी मोठ्या फार प्रमाणात आहे. तर ह्या बेकारीवर जर उपाय करायचा असेल, तर औद्योगिक क्षेत्र हे वाढलं पाहिजे. कारण कारण आपण पाहतो की औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून या लोकांना जर रोजगार प्राप्त झाला, तर त्यातून एक चांगला मोबदला मिळेल आणि या मोबदल्यातून आपण पाहतो की लोक या ठिकाणी अ, विकासामध्ये त्यांना विकासाच्या संधी या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहतो या ठिकाणी महत्त्वाच्या अनुषंगाने सांगता येईल की अं, औद्योगिक क्षेत्रामुळे राज्यातील दारिद्र्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून कृषी क्षेत्रातील वापरला जातो. त्याचबरोबर लोकांना मोठ्या फार प्रमाणात प्रत्यक्षरित्या रोजगारही मिळतो आणि अप्रत्यक्षरित्या खूप मोठे बेनिफिट्स होतात. जसं की एखादी इंडस्ट्री एखाद्या ठिकाणी आली, तर त्या ठिकाणच्या जमिनीच्या भाव वाढतील. तिथे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या फार प्रमाणात वाढेल. अप्रत्यक्षरित्या खूप बेनिफिट एखाद्या इंडस्ट्रीचे असतात. म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक एक 25 कोटीची जरी असली, तर त्यापासून अप्रत्यक्षरित्या लाभ समाजाला मोठ्या फार प्रमाणात होत असतो आणि विकासाच्या संधी त्या ठिकाणी मोठ्या फार प्रमाणात निर्माण होत असतात आणि म्हणून उद्योग क्षेत्राचा विकास आणि विस्तार हा एखाद्या राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर
राज्याच्या महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी उद्योग क्षेत्राची भूमिका किंवा महत्त्व खूप मोठ्या फार प्रमाणात आहे. कारण यातून लोकांना उत्पन्न प्राप्त होतं, शेतकऱ्यांनाही वस्तूला चांगली किंमत मिळते. त्याचबरोबर लोकांचं राहणीमान बदलतं आणि त्यामुळे आपण पाहतो की लोकांना रोजगाराच्या संधी, विकासाच्या संधी उद्योग क्षेत्रामुळे निर्माण झाल्यामुळे राज्याचं दरडोई उत्पन्न वाढण्यास या ठिकाणी मदत होते. त्याचबरोबर राज्याचं उत्पन्न देखील गव्हर्नमेंटचं उत्पन्न देखील वाढतं. आपण पाहतो की उद्योगावर विविध प्रकारचे टॅक्सेस असतात, कर असतात आणि या कराच्या माध्यमातून सरकारला देखील उत्पन्न प्राप्त होत असतं. आज आपण पाहतो की कॉर्पोरेशन टॅक्स जो अ, याच्यावर लावला जातो, जी-एस-टी लावला जातो. यातून गव्हर्नमेंटला मोठ्या फार प्रमाणात उत्पन्न प्राप्त होतं. की म्हणजे गव्हर्नमेंटचा एक इन्कम सोर्स हा मोठ्या फार प्रमाणात उद्योग क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर इन्कम टॅक्सच्या माध्यमातूनही गव्हर्नमेंटला मोठ्या फार प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असतं आणि म्हणून राज्याचं जर उत्पन्न वाढवायचं असेल, तर उद्योग क्षेत्र हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर किंवा उपयुक्त वापर त्या ठिकाणी होत असतो. आपण पाहतो की जिथे गुंतवणूक नाही किंवा उद्योग नाही, तिथे नैसर्गिक साधनांचा अपव्यय होत असतो आणि म्हणून नैसर्गिक साधनं आधीच मर्यादित आहेत आणि त्याचा जर पर्याप्त वापर करायचा असेल, तर उद्योग क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून गुंतवणूक वाढली पाहिजे. जसं की आपण पाहतो की ऊसापासून आपण साखर बनवतो, परंतु जे वेस्टेज मटेरियल आहे कारखान्यामधील, साखर कारखान्यांमधील, मग मळी असेल, ऊसाचे चिपाडा असतील किंवा इतर घटक जे असतील, त्यापासूनही आणखी उपउत्पादन या ठिकाणी घेता येतं. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर नैसर्गिक साधनांचा कंप्लीट 100% वापर या ठिकाणी करता येतो आणि ते उद्योग क्षेत्रामधून होत असतो आणि म्हणून मर्यादित असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती ही राज्याच्या विकासामध्ये त्याचा 100% वापर करून राज्याचा विकास करता येतो किंवा मर्यादित साधनांचा पर्याप्त वापर करून या ठिकाणी आपण पाहतो की लोकांचं राज्याचं उत्पन्न वाढवता येतं किंवा त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असते आणि ते उद्योग क्षेत्रातून मिळत असते. अ, त्याचबरोबर लोकांच्या मागणी म्हणजे गरजा उद्योग क्षेत्रामुळे पूर्ण होतात. ज्या वस्तू, उपभोग्य वस्तू असतील, भांडवली वस्तू असतील, लोकांची जी मागणी येते, लोकांच्या आवडी-निवडीनुसार जी मागणी असते, ती मागणी पूर्ण करण्याचं काम उद्योग क्षेत्राकडून होत असतं. नाहीतर उद्योग क्षेत्र नसलं नसतं, तर लोकांच्या गरजाच पूर्ण झाल्या नसत्या आणि लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या, तर विकास ठप्प झाला असता आणि म्हणून लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योग क्षेत्र हे खूप महत्त्वाचं भूमिका पार पाडतं, असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामुळे इतर क्षेत्रालाही विकासाला चालना मिळते. आपण पाहतो की उद्योग क्षेत्रामुळे कृषी विकासाला चालना मिळते. उद्योग क्षेत्रामुळे सेवा क्षेत्राला विकासाला चालना मिळते. कारण ही एकमेकांना ही सर्व क्षेत्रे ही एकमेकांवर अवलंबून असतात आणि म्हणून कुठल्याही राज्य असो, त्या राज्यामध्ये औद्योगिक प्रगती ही खूप महत्त्वाची असते. म्हणून प्रत्येक राज्यातील प्रशासन किंवा राजकीय नेतृत्व हे आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग कसे येतील, उद्योग कसे उभा राहतील आणि त्यावर प्रक्रिया कशी चांगली होईल, गुणवत्तायुक्त वस्तू कशी कमी खर्चामध्ये निर्माण होईल यासाठीच प्रयत्न करतं. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये हा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चालत असल्यामुळे मोठ्या फार प्रमाणात आज लोकांना याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला मागणी येत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक वस्तूंचा पुरवठा, साधनांचा पुरवठा उद्योग क्षेत्रातून होत असल्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी शेतीचा विकास उद्योग क्षेत्रामुळे घडून येतो असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे अ, महाराष्ट्रामध्ये सरकारी प्लस खाजगी उपक्रमांच्या माध्यमातून किंवा संयुक्त भागीदारीने या ठिकाणी महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात उद्योगाची निर्मिती झालेली आहे आणि या उद्योग क्षेत्रामुळेच महाराष्ट्र आज अ, देशामध्ये इतर राज्याच्या तुलनेत एक अग्रेसर राज्य असं आपल्याला या ठिकाणी ठामपणे म्हणता येतं आणि ही सर्वात महत्त्वाची या पाठीमागील जी भूमिका असेल ती उद्योग क्षेत्राची आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राचं महत्त्व आपल्याला या
विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सिलेबस नोट्समध्ये आहे ना त्या नोट्स ज्या तुम्हाला दिल्यात ना, त्याच्यामध्ये सिलेबस आहे. तरी पण नसेल तर तरी पण पाठवतो. नोट्स मिळाल्या का तुला पी-डी-एफ? ग्रुपवर आहेत ना? हां, मग त्याच्यामध्ये स्टार्टिंगला सिलेबस आहे पहा. सगळं म्हणजे या कोव्हिडमुळे उलट तुमचा खूप फायदा झाला, की तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपात सगळं हे उपलब्ध आहे. तर तुमचा सिलेबस असेल, त्यानंतर तुमच्या सब्जेक्टच्या नोट्स असतील, ह्या सगळ्या मी टाकलेल्या आहेत. आपल्या Google Classroomवर तुम्हाला WhatsAppवर पाहायला नाही मिळालं, तर Google Classroomवर पहा. Google Classroom जॉइन करा. त्याच्यामध्ये सगळं टोटल सिलेबस आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल देखील आपण त्याच्यावर टाकलेला आहे. हे सगळं तुम्हाला पाहता येईल. त्याच्यावर क्वेशन पेपर आहेत, एम-सी-क्यू कसे असतात, ते सोडवता येतात. हे हे सगळं त्यामध्ये आहे. तर थोडं Google क्लासरूम जॉइन करा आणि त्याचा अभ्यास करा. आणि त्यातून काही अडचणी आल्या तर विचारा. ओके.